बोलेरोची धडक, 3 ठार, 4 गंभीर जखमी। राधानगरी निपाणी देवगड राज्य महामार्गावर सरवडे मांगेवाडी दरम्यान ट्रक आणि बोलेरो गाडीची धडक होऊन झालेल्या अपघातात सोळांपूर तालुका राधानगरी येथील 3 युवकांचा जागीच मृत्यू झाला, तर 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। राधानगरी तालुक्यातील सरवडे व मांगेवाडी हद्दीतील सूर्यवंशी चव्हाण मळ्याजवळ ट्रक आणि बोलेरो गाड्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात सोळांपूर गावातील शुभम चंद्रकांत धावरे 28, आकाश आनंदा परेट 23 आणि रोहन संभाजी लोहार 24 या 3 युवकांचा मृत्यू झाला, तर ऋत्विक राजेंद्र पाटील, भरत धनाजी पाटील, सौरभ सुरेश तेली आणि संभाजी लोहार हे 4 जण गंभीर जखमी झाले आहेत। घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की 11 सप्टेंबर 2024 रोजी मध्यरात्री 12:30 वाजता सरवडे येथील नदीच्या पुलाजवळ पश्चिम वळणावर क्रमांक KA 28 AA 8206 ने बोलेरो MH 42 H 3064 हिला समोरून धडक दिली। या धडकेत शुभम धावरे, आकाश परीट आणि रोहन लोहार सर्वजण राहणार सोळांपूर हे जागीच ठार झाले, तर ऋत्विक पाटील, भरत पाटील, सौरभ तेली आणि संभाजी लोहार हे 4 गंभीर जखमी झाले आहेत। दरम्यान या अपघातानंतर फिर्यादी राजेंद्र मनोहर लोहार वय 41 राहणार सोळांपूर यांनी अज्ञात ट्रक चालकाविरोधात फिर्याद दाखल केली आहे। अपघाताची राधानगरी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे। अज्ञात ट्रक चालकाने बेदरकारपणे वाहन चालवून अपघात केल्यानंतर कोणतीही मदत न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे। या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। अन्वेषण न्यूजसाठी राधानगरीहून उपसंपादक अरविंद पाटील।